बऱ्याचदा आपल्या सोसायटीत एखादा फ्लॅट बॅचलर मुलांना रेंटवर दिला असतो. शेजाऱ्यांचं बारीक लक्ष असतं त्या मुलांकडे. मुख्यतः त्यांच्याकडे कोण येतं आणि कोण जातं. पण जेव्हा एखादी पोरगी त्यांच्या फ्लॅटवर येते तेव्हा शेजारच्या काकूंचा संपूर्ण दिवस रागात जातो. मेली पोरांच्या फ्लॅटवर काय करायला आली? आणि काकूंना जर वयात आलेली मुलगी असेल तर मात्र पहिलं तिला कॉल जातो, काय ग, कुठे आहेस, सोबत कुणी आहे का, इत्यादी. मग प्रश्न पडतो, या मुली नेमकं मुलांच्या फ्लॅटवर किंवा रूमवर जाऊन करतात काय? आपण थोडं स्टेप बाय स्टेप जाऊ म्हणजे बरं होईल. आणि बहिणीला आपण येथे वगळू. दुसरं, मैत्रीण जेव्हा रूमवर येते तेव्हा दोन मुख्य कारणं असतात. पहिलं म्हणजे काही मुलींना मुळातच मुलांची कंपनी आवडते. त्यांना पोरं रूम मध्ये किती बिनधास्त राहतात याचं सुद्धा कुतूहल असतं. त्यांच्यातील एखादा जरी तिचा मित्र असला तरी बाकीच्या पोरांसोबत मैत्री करण्याची तिची तयारी असते. एखादा आवडला तर मग जमलंच. दुसरं कारण म्हणजे तिला मुलांसोबत दारू आणि मटण पार्टी खूप आवडते. हो ना? पण जेव्हा एखाद्याची गर्लफ्रेंड पोरांच्या रूमवर येते तेव्हा भरपूर कारणं असतात. पहिलं, तिला दोघात खासगी वेळ हवा असतो. असं नाही की सेक्सच, पण किसने सुद्धा तिचं काम भागतं. दुसरं कारण म्हणजे जर तिच्या मनात लग्नाबद्दल विचार असेल तर आपला होणारा नवरा राहतो कसा, खरंच त्याच्यासोबत आपण राहू शकू का, हे सुद्धा काही मुली टेस्ट करतात. खरंच काही मुली अशा पण असतात ज्या फक्त बेडवरची मजा करायला पोरांच्या रूमवर जातात. अहो, कोणा पोराला किंवा पोरीला दोष देऊ नका. त्या वयात हार्मोन्स जरा जास्त उत्तेजित असतात. ते बिचारे काय करणार? गंमत अशी की पोरं जेव्हा मुलींच्या रूमवर जातात तेव्हा चित्र फार विचित्र असतं. कोण गुंड घरात घुसला याप्रमाणे इतर पोरींच्या नजरा असतात आणि त्यांना हॉलमध्येच बसावं लागतं. हरणीपेक्षा त्यांचे तीक्ष्ण कान असतात. आणि पार्टी शार्टी झालीच तर पोरगी आणि तिच्या बॉयफ्रेंडचा हिस्सा एकच असतो. अवघड आहे ना? म्हणून कोणी पोरगा पोरीच्या रूमवर जायचं धाडस करत नाही. असो, तुमचे या विषयाबाबत विचार कॉमेंट्स मध्ये जरूर लिहा.